तर मंडळी आपण आता या लोकेशनला येऊन पोचलेलो आहोत. जे लोकेशन आपल्याला पाहिजे होतं त्या लोकेशनला आपण येऊन पोचलेलो आहोत. इथले एक लोकल व्यक्तीसुद्धा आपल्यासोबत आहे आणि इथे गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. इथे आलो आणि पाऊस सुरुवात झाला, मोठा पाऊस खूप आहे आज. त्यामुळे बघू जेवढं शक्य होईल तेवढं इथे आपली गाडी पार्क केली. अजून 2 गाड्या आहेत पार्किंग इथे. तर या लोकेशनला आपण येऊन पोचलेलो आहे. लोकेशन आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात, म्हणजे कोकणात आपल्या बऱ्याचशा देवराई असतात मित्रांनो. तर ही पण एक अशीच देवराई आहे. पाऊस आला, छत्री बंद करायला जात होतो तेवढ्यात पाऊस आला. अशीच एक देवराई आहे. डुंगोबा देवस्थान म्हणून आहे ते, डुंगेश्वर श्रीदेव डुंगेश्वर. तर या लोकेशनला आपण आलेलो आहोत आज. खूप छान ऐकून आहे, हे व्हिडिओ पण बघितलेले आहेत. आज योग आला आहे. तर चला जाऊया. ही तर म्हणजे इथे गाड्या पार्क केल्यानंतर हा बघा इथून रस्ता जातोय. छोटीशी पायवाट आहे. इथे श्री डुंगेश्वर देवस्थान मार्ग म्हणून बोर्ड लिहिलेला आहे आणि ही पायवाट आहे छोटीशी. तर इथून आपल्याला जावं लागेल. तर जाऊया, आपण पाहूया कोणाच्या घराकडे. हे काका आहेत, इथले लोकलच आहेत, आमच्यासोबत आहेत. आम्हाला पण जास्त काय माहिती नाही त्यामुळे त्यांना घेऊन आलो आपण. आणि ही छोटीशी पायवाट जाते. तुम्ही जर नवीन आलात तर विचारवलं तरी कोणी सांगेल इथे घरं आहेत आजूबाजूला. तर इथली सोबत लोकलची व्यक्ती असेल तर खूप चांगलं होईल. जर नवीन कोण आलं त्याला माहिती नसेल तर समजणार पण नाही. बोर्ड वगैरे लावलेले आहेत पण कुठून कुठे जायचं काय, एकदम पायवाट आहे. पुढे जाऊन एक छोटासा ओढा पण लागेल, ज्याला आपण होळ म्हणतो. ओढ्यातून जावं लागेल थोडीशी ट्रेकिंग करत. तर खूप छान लोकेशन आहे. आजूबाजूला बघा नारळाची पोपळीची झाडं वगैरे, अगदी सुंदर लोकेशन आहे. कोकणात बऱ्याचशा अशा देवराई आहेत. जर आपण आता नवीन रिलीज झालेला दशावतार मूवी बघितला असेल तर आपल्याला समजेल की राखणदार या देवराईचं रक्षण करत असतो आणि हा डुंगोबा म्हणजे या देवराईचं राखणदारच असं समजलं जातं. अशा बऱ्याचशा आख्यायिका आहेत या डुंगेश्वराच्या. आणि इथे असं पण सांगितलं जातं की या देवराईमध्ये आपण झाडाचं एक पानसुद्धा तोडू शकत नाही आणि पान ते सुद्धा तोडू शकत नाही आणि पान कोण तोडत सुद्धा नाही. त्यामुळे आपण जरी ते आलात तर कुठलंही पान, झाडाची फांदी किंवा झाड वगैरे असं गमतीमध्ये आपण चालता ओढून तोडतो, तर तसं कोणी करू नका. एक नियम तो कडक आहे. झाडाचं पानसुद्धा कोण तोडू शकत नाही आणि कोण तोडत सुद्धा नाही. सगळेजण तो नियम काटेकोरपणे पाळतात. आणि हा ओढा लागला इथे. त्या ओढ्यातून आपल्याला जायचं आहे आता. पाणी तरी कमी आहे ओढ्याला. पण आता चला पॅन्टी वर करून घ्यावा. पाणी कमी, धोपरा एवढा पाणी गेला गोटल्या, धोपरा एवढा गेला पाणी. दिनल्याक धरे गोटल्या, दिनलो हवान जायत. चला. कोकण कोकण आपलं कोकण. अरे बापरे, भरपूर पाणी. मी नाही बाबा, मी कडे येतोय. भिजलं कमरे एवढं दिल्या. मी लय ता माहित ता तुझी हाईट पडलं. मोबाईल गावतात भाऊ इकडे. येऊया म्हटल्या.
या ओढ्यातून आल्यानंतर चप्पल इथेच काढावं लागतं. त्यांनी तिकडेच घडली, मला माहिती नाही. मी इथे चप्पल काढलं. चप्पल काढून इथून आपली खरी ट्रेक सुरुवात होते. अगदी दोन्ही बाजूला झाडी झुडपं आहेत, वेली आहेत आणि त्यातून मार्ग काढून जावं लागतं. रस्ता एकदम साफ आहे, स्वच्छ आहे, काही प्रॉब्लेम नाही. ह्या दांडेकरांचा हे दांडेकरांचं देवस्थान म्हणून इथे आपल्याला सांगतात. इथले लोकल काका आहेत ते. काटे वगैरे असतील पण एकदम स्वच्छ आहे. गोवा आहे. वॉकिंग वगैरे जावं लागतं. ट्रेकिंगची माझ्या मित्रांनो हीच असते. चांगला रस्ता असेल तर त्याला ट्रेकिंग कशाला वाटतं. छोटीशी आहे पण खूप मजा येते. एन्जॉय करते. चालू आहे मग. तर मंडळी, आपण फायनली ही ट्रेकिंग करत 5-10 मिनटाची इथे येऊन पोचलो आहे. इथे समोर बघताय आपण, हे डुंगेश्वराचं देवस्थान आहे. इथे घंटा वगैरे बांधले आहे. खूप सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे. आज लेकरांचे गावचे जे कोण गामं दवत आणि फुलं दवत त्यांची पण समज घालून लेकरांच्या साह्या सामील केलं सोपविष्टापुढे साह्याच्या साह्या सामील कर. हे डोंबर देवस्थान कोत्रा पंचायतनात पडत आहे आणि त्या पद्धती हे देव बऱ्यांच्या नवसाला पावत आहेत. जे जे लेकरांचे मनोकामना आहोत, लेकरांचे पूर्ण ह्यांचा जा बामणाचा चाळा चा पूर्ण लोकांची कामगिरी पार पाडून देतात. मोठमोठे त्याला नवस होत आहेत. बकऱ्याचे होतात, कोंबड्याचे होतात, बामणा काही घडाचे होतात, पेड्याचे होतात. तसंच आतींचं दांडेकर देवस्थान आहे तिथे आहेत. तर आपण बकराचा नवस केल्यानंतर त्याला पण सुरापाणी म्हणजे दारू ह्या नवस त्याला होता. आणि त्याच्याबरोबर पंचखाद्य दांडेकर देवस्थाना हे देवस्थानात नवस केल्यानंतर ह्या देवका जे जे लेकरांचे कामगिरी आहेत मोठमोठे पूर्ण होत आहेत.
काही इच्छा असल्याने त्यांचे याचा चाळा तसंच दांडेकर हे दोन देवस्थानं पूर्णप्रमाणे त्यांची कामगिरी लवकरात लवकर पार पाडून घेतात आणि त्यांचे नवस पूर्ण होत आहेत. ते लोकांका अनुभव येल्यानंतर ते लगेच नवस देतात. त्याच्याशिवाय परत काही इतर बकऱ्याचे पण नवस होत, पण त्यांचे जेवणे जे आहेत जेवणे ते आपण जेवणे घालू म्हणतात का ते नवस देतात आणि जेवणे पण घालतात आणि ते पण नवस का उपाराचा करतायत. ब्राह्मणाकसुद्धा गोडा नैवेद्य होत आहे हे म्हणा. आणि जे लेकरांचे मनोकामना पूर्णप्रमाणे आत्तागत पार पडून देतात. त्याच्यामुळे लोक कोल्हापूर म्हणा, मुंबई म्हणा, इतर लांब जे लोकांच्या हाका शब्द खूप पावतात आणि नवस तसे त्यांचे भेट करून घेतात. तर मंडळी, हे देवस्थानचे मानकरी हे काका घाडी काका होते. त्यांनी अतिशय सुंदर माहिती आपल्याला सांगितलेली आहे आणि असं नवसाला पावणारा राखणदार म्हणून अशी या डोंगेश्वराची ख्याती आहे. अगदी मुंबई कोल्हापूरपासून इथे भाविक येतात, आपला नवस बोलतात. नवस पूर्ण झाल्यानंतर नवसाची त्याची प्रचिती आल्यानंतर आपला नवस इथे फेडायलासुद्धा खास येतात. असे आपल्या देवराईचा राखणदार म्हणजेच श्रीदेव डोंगेश्वर आम्ही दर्शन घेतलं, माहिती सगळी घेतली त्या काकांकडून. अतिशय सुंदर माहिती त्यांनी दिली. आणि काका रस्सीखेच कबड्डीचे उत्कृष्ट खेळाडूसुद्धा आहेत. त्यांची देहयष्टी बघूनसुद्धा आपल्याला समजेल, अतिशय सुंदर खेळाडू आहेत. तर हे आपली होती आजची श्रीदेव डोंगेश्वर देवराई याचा हा व्हिडिओ होता, ब्लॉग होता. अतिशय सुंदर झालेला आहे. माहिती जितकी ते आम्हाला होती आणि योगायोगाने आज गर्दीसुद्धा होती आणि त्या काकांनी अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे. तर हा आजचा श्रीदेव डोंगेश्वर देवराईचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि असेच नवीन नवीन अनएक्सप्लोअर हिडन प्लेसेस कोकणामधील बघायचे असतील तर आपला यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येता येईल आपल्याला. चला तर आता काय तर आता आपण रिटर्न परत जायला निघालेलो आहोत. आलो या ओढ्याकडे. सगळ्यात मजेचा भाग आणि सुखद अनुभव देणारा हा ओढ्यातून ओढा क्रॉस करायचा मला तर खूप आवडला आहे. हा अतिशय सुंदर ओढा आहे, क्रॉस करतोय. व्हिडिओ काढ. अरे बापरे, खैसून जा पडाबिडाक जाय. थोडासा भिजा. अरे बाबा पडलंय बरे. आयडिया केली आणि मग अंगाशी आली. येताना बरोबर इलोय. शा 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 शा. हा हा असू दे, भिजाक झाला पण बरा वाटला. खेकडे पण भरपूर भेटतात, माशा असतात आतमध्ये. अरे बापरे, पडाक जाता. भारी वाटतं. अरे बापरे. आहा वर पडलंय आणि लपडा झाला बरे. जाताना बरोबर गेलोय. चालू आहे ना व्हिडिओ. भारी असो जरा दाखव इकडे सगळा. भळात कुर्ले गावतात आताशे गावतात. आम्ही
अर्ध्या तासात हयच हा खडपत ना खूप. पाणी इतकंसा होता. आता पण कुर्ली दिसली ना तर धरून गावतली. पाणी स्वच्छ. बघातच का तुमच्या वॉर्म ते ह्या काय म्हणतात लांब काढे घारके काढे. बुळबुळीत हम्म. ये दे आमच्यावर कोण नाही खाणार. काय सांगतात होय तर म्हणजे ते बारीक काय जाड व्हायचं. मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा 100%. आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा नवीन असाच एक व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी कोकणातील हिडन प्लेसेस एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न असेल तुमच्यासाठी. तर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पुन्हा एकदा सांगतोय सबस्क्राईब करा. आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ आमच्याकडून पाहायला मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. देवा काळजी. गुड बाय.